राज्यामध्ये लोकसभा निवडणुकांसाठी तिसऱ्या टप्प्याचं आज मतदान पार पडतंय। राज्यामध्ये 11 तर देशात 93 लोकसभा मतदारसंघामध्ये हे मतदान पार पडतंय। तर 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये हे मतदान पार पडतंय। गुजरातमधल्या सर्व 25 जागांवर देखील मतदान पार पडतं आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील राणीप या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी। खरं तर पंतप्रधानांचा गेल्या 2-2.5 महिने राजकीय जो निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जो कार्यक्रम होता तो देखील आणि माझे आपल्या माध्यमातून सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती राहील की आपण हा आपला अधिकार त्या निमित्ताने बजावा। आदिती तटकरे यांचीही आपण प्रतिक्रिया पाहत होतो। तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मतदान केंद्रावर पोहोचले आहेत। नागरिकांशी देखील ते मनमोकळेपणाने संवाद साधता आहेत। काही वेळापूर्वी त्यांनी त्यांचे जे चाहते होते त्यांना देखील स्वाक्षरी दिलेली होती आणि त्यानंतर आता राणीप या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हा आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत। स्वाभाविकच जुने सहकारी देखील पंतप्रधानांना भेटत आहेत आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक नागरिकांशी संवाद साधत ते आता आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। अमित शहा देखील यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात। अमित शहा देखील गांधीनगरमधून लोकसभेच्या